नमस्कार मित्रांनो, तारीख आहे 29 डिसेंबर आणि आपली सुरुवात डायरेक्ट सीएनजी पंपापासून होती. घरनं जेव्हा निघलो तेव्हा ते व्हिडिओ काढायचे लक्षातच नाही. सो आता इथं आल्यावर कळालं की सीएनजीचा रेट वाढलाय. 89 रुपये केले आता राऊंड फिगर. वाढवा तसं मार्निंग पण वाढवा ना, रेट पण वाढवा. तुम्ही रेट का नाही वाढवते? आता तर आणखीन काम व्यवस्थित करावं लागेल. जिथं रेट परवडतोय त्याच ट्रिपा घ्याव्या लागतील. थोडस टाइम जास्त लागल पण काम आता करते वेळी नीटच करावं लागेल. ठीक आहे, बघूया. आता इथनं आपल्याला संडे म्हटल्यावर आज ट्रिपा कशा पडतात. मला 2 ट्रिपा एअरपोर्टच्या केल्यावर 340 रुपये इन्सेंटिव्ह आहे. पण प्रॉब्लेम असा आहे का, ते 7 वाजेपर्यंत हार्डली समजा 8 वाजेपर्यंत. आता वाजलेत आपले 5. आता इथनं आपल्याला तिकडची राईड भेटली पाहिजे पटकन, कारण तो इन्सेंटिव्ह आपल्याला कम्प्लीट करायचंच आहे आज कसा पण. तर ठीक आहे, बघूया आपण किती वेळात आपण पोहोचतोय तिकडं. एक छोटी राईड आपल्याला आली होती 5.5 किलोमीटरची. नाशिक फाटा ते कोकणी चौक. कस्टमरचं बिल 161, 154.69 आपल्याला दिलेत. आता इथनं आपण हळूहळू वाकड साईडला निघतोय. इकडं राईड पडल, कारण संडे जशी राईड पडेल त्याच्यानुसार आपल्याला काम करावं लागणार आहे. तर बघूया आता नेक्स्ट राईड आपल्याला कोण. आणि ही राईड आली होती आपल्याला ओलाकडनं. उबेरची आली होती खडकी, पण ती 6 किलोमीटर पिकअप आणि 4 किलोमीटर ड्रॉप. सांगवीतनं खडकी 105 रुपये अशी ती राईड. ठीक आहे, बघूया आता किती वेळ लागतोय. आपण आहे DY पाटीलला पिंपरीच्या. तर एअरपोर्ट पासून आपल्याला राईड पडली होती आणि कस्टमरला माहित नव्हतं की एरोमॉलला येतात. तर 6-7 मिनिटाचा वेट टाइम आहे. टोटल 278 रुपये आपल्याला भेटले. वेट टाइम किती भेटलाय बघतो, पुढे सांगतो. 10-12 रुपये भेटला असेल. तर ठीक आहे, 278 आणि 156 अशा 2 राईड झाल्यात आपल्या. आणि एअरपोर्ट पासून आपल्याला आणखी एक राईड करायची आहे. तर ती आता डायरेक्ट माझ्या हिशोबाने 11 म्हणजे 12लाच करावी लागेल. आज थांबावं लागेल आपल्याला जास्त, कारण एक राईड जर केली तर आपण 340 रुपये आपल्याला इन्सेंटिव्ह भेटतो. तर त्या हिशोबाने आपल्याला करायचं का 11:30-12च्या दरम्यान आपण एअरपोर्टला पोहोचलो पाहिजे. तर आता वाजलेत 6:45. तर इथं बघूया आता इथनं राईड पडते का पुढे जावं लागते आपल्याला. बघू, इथं काहीतरी खाऊन घेऊन नाश्ता करू, कारण इथं सकाळ सकाळ भेटून जाईल. तर बघूया आपण कुठे जाते. ओलाकडनं आपल्याला राईड आली आहे. नंतर आता नाश्ता केला आपण DY पाटीलला आणि तिथनं राईड आली आपल्याला स्टेशनची. तर चालू आहे कस्टमरला पिक. रेल्वे स्टेशन पासून आपल्याला राईड भेटली भोसरी धावडे वस्तीची. 270 रुपये घेतली. आणि ओलाला सर्ज होता, उबेरला नॉर्मल रेट होता. ओलाची एक राईड एक्सेप्ट करत होतो चाकणची 540ची, पण ती एक्सेप्ट नाही झाली. सो आता मी आतमध्ये होतो, परत बाहेर जाऊन थांबणं परत फिरून येण्यापेक्षा मग भोसरीची राईड घेतली 270. आता इथनं बघूया, आता पुढं निघू. भोसरीतनं राईड तर लवकर पडत नाही, थांबावं लागतं. त्यापेक्षा आपलं पिंपरी सौदागर वगैरे तिकडे निघतो. आपल्या टायमिंग नुसार आपल्याला टार्गेट पूर्ण करायचे. इकडे तिकडे टाइम नाही घालवायचा, कारण सकाळ सकाळ ट्रॅफिक नसतं. तसं पण आज संडे म्हणल्यावर जास्त ट्रॅफिक नाहीये. तरी पण आपल्या हिशोबाने आपल्या वेळेत निघायचं. तर आपण सीएनजी भरला भोसरीमध्ये, कस्टमरला सोडलं धावडे वस्तीला. 270 त्यांचं बिल झालं. आणि सीएनजी आपला बसला 270 रुपयाचा. आणि ऍव्हरेज काढावं म्हटलं तर 89 किलोमीटर गाडी चालली. 3 किलो सीएनजी बसला. सीएनजीचा 1 रुपया 10 पैसे रेट वाढलाय. आणि तर ऍव्हरेज निघलाय 29.5 रुपये. 29.66 किलोमीटर ऍव्हरेज दिलाय मला 1 किलोमध्ये. तर 3 किलोमध्ये 89 किलोमीटर गाडी चालली आहे माझी. तर 29.5 किलोमीटरचा ऍव्हरेज देते गाडी आता सध्या सिटीमध्ये लोकल. तर ठीक आहे, छान ऍव्हरेज आहे. तर तिथनं आपल्याला लगेचच नाशिक फाट्यापासून आपल्याला राईड पडली हिंजवडी फेज 3. रॅपिडो 280 दाखवलं फेर. पण त्यांनी नंतर पुढे आल्यावर काहीतरी लोकेशन चेंज केलं. तर ते लक्ष्मी चौकातच त्यांना सोडलं. मी लक्ष्मी चौकातच सोडलं. तर अलीकडंच सोडलं. तर ते कस्टमरचं बिल झालं 196. आता इथनं मी परत वाकडच्या साईडला निघतोय. म्हणजे आपलं 900चं अर्निंग झालं तर 1000 आणि 1100 रुपयाचं अर्निंग झाले. गाडी 105 चालली, 10 रुपये चालू आहे. सकाळी आपण M2 गेलो होतो तिकडं पुण्यात. आता इथनं 9 वाजलेत.
आणि CNG पण भरपूर आहे गाडीमध्ये. तर बघूया, निवांत चाललंय, काय प्रॉब्लेम नाही. असं जरी चालू राहिलं तरी काय नाही, थोडंसं रेट फक्त भेटावे. तर बघूया इथनं आता किती वेळ लागतोय नेक्स्ट राईड भेटायला आपल्याला. परत आपल्याला एक स्टेशनची राईड आली आहे पिंपरी सौदागरपासून कोकणी चौकातनं स्टेशन. तर 202 का 208 असं काहीतरी फेर दाखवलाय. 200 किंवा 190 आपल्याला भेटतील. ठीक आहे, नंतर आपल्याला तिकडचं आपण एखादी लोकल करू आणि नंतर मग आपण एअरपोर्टला जाऊ. कारण एअरपोर्टची पिकअप आपल्याला घ्यायचं, एक पिकअप घेतलं का आपलं 350चा आपल्याला इन्सेंटिव्ह भेटेल 340चा. तर ठीक आहे, आलोय कस्टमरच्या लोकेशनला, कॉल पण केला, येतो बोलले. सोसायटीच्या आपण बिल्डिंगच्या खाली थांबले. आलोय आपण एअरपोर्टला, सॉरी स्टेशनला. पिंपरी सौदागरपासून आपल्याला राईड भेटली होती. कस्टमरच्या बॅगा मोठ्या मोठ्या होत्या त्यांच्या 2, आणि सो पुढचं एक सीट पूर्ण त्याच्यातच गेलं. तर ठीक आहे, आता आपण एअरपोर्ट साईडला निघतोय, कारण तिकडनं आपल्याला एक राईड घ्यायची. आता मग 340 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटतील. तर बघूया, आता कस्टमरचं बिल झालं 26, आपल्याला दिले 202. याच्यात पण आपल्याला वेट टाइम भेटलाय थोडासा काहीतरी. तर ठीक आहे. आणि मगाशी DY पाटीलला आपण जे सोडलं तेव्हा आपल्याला बिल 491 दाखवलं, आपल्याला भेटलं 274, 212 रुपये. कस्टमरचं जुनं बिल असेल काहीतरी, ते पण ऍड करून घेतलं कस्टमर. आज आपलं नुसतंच रनिंग झालंय. ठीक आहे की 10 रुपये 11 रुपये प्रमाणे चाललोय आपण, 10च प्रमाणे चाललो असं मी तर म्हणतो. पण आता ही एअरपोर्टची झाली का व्यवस्थित, आपलं बरोबर किलोमीटर 12-14 रुपयाप्रमाणे येऊन जाईल परत. आणि 1 रुपया 10 पैसे CNG वाढलाय आज, मागं पण वाढला 2 रुपये काहीतरी. 83 पासून मी बघतोय 89 झालाय आता, पण रेट काय यांचे वाढलेले नाहीयेत. सो ट्रिप घेताना विचारपूर्वक घ्या. आणि दुसरं सोर्स ऑफ इन्कम, साईड इन्कम कधी पण पाहिजे. आणि आपल्याला काल पण 1-2 जण सबस्क्रायबर मित्र भेटलेत. ठीक आहे, करतात काम व्यवस्थित आपलं. तर मी तर शेअर मार्केटचं काम करतो आणि सोबत आपण हे पण करतोय. आपण आता 2-3 महिन्यानंतर आपण व्यवस्थितपणे चालू करणार आहे. आणि नंतर आपण क्लासचा पण विचार आहे माझा घ्यायचा. तर आधी एक कोर्स मी करेल आणखी व्यवस्थित ऍडव्हान्स लेवलचा, नंतर मग थोडंसं प्रॅक्टिस करून नंतर मग आपणच आपला एखादा कोर्स वगैरे लॉन्च करायचा याच्यामध्ये आहे. तर बघूया कसं होतंय आपल्यासोबत पुढं घडते. आता हे संडे आणि उद्या परवा बहुतेक आम्ही बाहेरचा प्लॅन करतोय, सुट्टी, फॅमिली ट्रिप, मित्र आहेत आमचे काही. तर बघूया कसं होतंय पुढं. आता डायरेक्ट भेटलो तर 2 तारखेला किंवा मग 1 तारखेला. आता कसं प्लॅन होतोय, 2 दिवसाचं होतोय का 3 दिवसाचं होतंय ते आता आज डिस्कस होईल. आणि उद्या आम्ही थोडंसं एक 8-10 वाजेपर्यंत आम्ही निघूया घरून. तर बघू, करतो तसं अपडेट पुढं. आपल्याला 1 तास वाट बघावी लागली राईडसाठी, कारण राईडच नव्हती. आणि जर जागा सोडली असती तर नंबर मागे गेला असता. सो पहिली राईड काहीतरी कोथरूड होती, ती काही घेतली नाही. आता दुसरी ही औंध म्हणूनची साईडला आली 15 किलोमीटर. सो मी घेतली, तिकडनं घरी जाता येईल. तर आता 222 दाखवले, समजा 200 आणि 340, 540 रुपये आपल्याला या राईडला भेटणार आहेत. तर 1800 1850चं आपलं काम होईल. तर आपण आता सेकंड फ्लोअरला जातोय आणि वेट करूया. कस्टमरला कॉल केला, येतो बोलत. तर ठीक आहे, आलोय आपण औंध मध्ये. आपल्याला एअरपोर्ट पासून औंध असं दाखवलं होतं 15 किलोमीटर 222, तर 214 रुपये आपल्याला दिलेत. आणि ऑनलाईन पेमेंट होता आणि 340 रुपये इन्सेंटिव्ह भेटलाय. तर आता मी टोटल केली तर 1841 रुपयाचं काम आपलं झालंय टोटल, इन्सेंटिव्ह पकडून 340चा. आता इथनं 11 किलोमीटर भोसरी आहे. तर आपण गो टू टाकून दिले हळूहळू. आणि बघूया आपल्या साईडला पडतीये का ट्रिप, नाही तर आपण निघतोय घराकडं. तर 1850चं काम आपलं झालंय. टाइम झालाय 12:30, गाडी चालली 150 किलोमीटर. तर आपण आता हे कासारवाडीला लेफ्ट मारतो ना, आपण हायवेला जातो तिथनं. आपल्याला कोकणी चौकातनं ओलाकडनं राईड भेटली छोटीशी 5.5 किलोमीटरची. आणि मी जिथं उभं होतो, चाललो होतो सिग्नलला, तिथनं आपल्याला 600 मीटरवर ड्रॉप, म्हणजे 6 किलोमीटरची राईड. 141 कस्टमरचं बिल झालंय, 126 रुपये आपल्याला दिलेत. आणि आता इथनं अंडरपास पासून आपण भोसरीकडे निघूया. म्हणजे छोटीशी राईड भेटली आपल्याला आणि आपलं टार्गेट पूर्ण झालं 1966 रुपयाचं. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपला दिवस इथं संपतोय. टाइम झाला 1:05, गाडी चालली 162. आणि भेटूया डायरेक्ट आता पार्टी नंतर आमच्या.